पांडुरंग पांडुरंग विठ्ठला रे पांडुरंग 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 विठ्ठला रे पांडुरंग 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 विठ्ठला रे पांडुरंग 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 विठ्ठला विठ्ठल 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 मोठ्या बाई जे बोलतात ना ते करतातच. एवढं सगळं होऊ नये शेवटी त्यांनी गादी ग्रहण सोहळा करायचं ठरवलंच आहे. काय करणार शकू. वहिनी आता काही बोलण्याच्या समजावण्याच्या आणि ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीयेत. त्यांच्या या हटवादी स्वभावामुळं अधोक्षज आपलं घर सोडून निघाला होता हे सुद्धा त्यांना समजत नाहीये. इंदू मध्ये पडली म्हणून थांबलाय तो घरात. मला फार भीती वाटते हो. म्हणजे कीर्तन सेवा झेपेल ना त्याला. मला असं वाटतं त्या बिचाऱ्याचं हसं नको व्हायला. खरे हे असं काही होऊ नये म्हणून तर इंदू त्याला कीर्तन शिकवते. पण असे प्रयत्न याआधी करून झालेतच की. तुम्हाला आठवतंय ना ती वक्तृत्व स्पर्धा. स्पर्धेला किती चेष्टा झाली आपल्या आदूची. आणि ती कीर्तनाची शिकवणी काही काही म्हणून जमायचं नाही हो त्याला. किती रडायचा तो. आठवतंय ना तुम्हाला. माझं नाव अधोक्षज अंताजी दिग्रसकर. माझ्या भाषणाचा विषय आहे की हे जग कसं चालतं. इंदू त्याला खूप मनापासून कीर्तन शिकवते ग. अधोक्षजचं काही लक्ष नाहीये बघ त्याच्याकडे. हो पण मोठ्या बाईनं त्याला या सगळ्यात पाडायलाच नको होतं. कोण सांगणार त्यांना हे. खरं सांगू का मोठ्या बाईंना त्यांच्या मायेपेक्षा त्यांची आवाजावी महत्वाकांक्षा मोठी वाटते. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ तू. आता विठुरायाच वहिनींना सद्बुद्धी देव. इंद्रायणी, तू मला अजूनही टाळतेस याच प्रचंड हसायला येतं मला. तुझं तोंड बघायची पण इच्छा नसते, कळतं का तुला? हो बालकीर्तनकार, सॉरी, हरिभक्त परायण मोठ्या कीर्तनकार इंद्रायणी दिग्रसकर. स्वतः कीर्तनात लोकांना सांगत असतेस, उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको, खोटं कधी बोलू नको, दिलेला शब्द मोडू नको. आणि स्वतः तेच करतेस आणि वर स्वतःच्या प्रेमाला टाळून निघून जातेस. माझं प्रेम अधोक्षज आहे. आदू आहे ग तो. स्वतःचं नाव सुद्धा धड घेता येत नाही त्याला आणि म्हणे अधोक्षज. सॉरी, तुझ्या प्रेमाच्या ताकदीनं आता बोलायला लागला असेल ना तो. मेडिकल सायन्सला शह देऊन अधोक्षज गडागडा बोलायला लागला. इंद्रायणीचा आणखी एक चमत्कार, तिचा नवरा अधोक्षज बोलतो फार. कमाल. दिग्रसकरांची गादी वाचवलीस, नवऱ्याच्या वतीनं आव्हान स्वीकारलंस. नाही आता तर काय, आता नवरा पटापटा बोलायला लागला. गोपाळ,
मापात हा मापात. बोलायला तू आलीस ग दिग्रजकरांच्या घरामध्ये. आणि आता काय तर म्हणे तुझ्या कृपेनं गादी ग्रहण होणार. तिकडे तालुक्यापर्यंत मोठमोठे बॅनर्स लागलेत. अधोक्षज महाराज गादीवरती बसणार. नाही, त्याआधी अधोक्षज महाराज कीर्तन करणार. अडखळ अडखळ. वेळ काय आहे कीर्तनाची? नाही, मला आठवत नाही म्हणून तुला विचारतो. सुट्टी घेऊन येईन ना मी ऐकायला. धारा प्रवाह रसाळ वाणीचं कीर्तन अधोक्षज. ए गोपाळ, हे असं बोलल्याने जर तू माझ्या जवळ येणार असेल ना तर आनंदच होईल. आवडतेस का तुम्हाला? छी, यंकू महाराजांचा मुलगा आणि हा असा. जरा सांभाळ स्वतःला, नाहीतर या दलदलीत ना धसत जाशील. यंकू महाराज माझे कोणीच नाही आणि त्यांनी माझ्याकरता काहीही केलेलं नाही. मी त्यांना वडील मानत नाही. आणि तुझं कीर्तन बास कर आता, नाही ऐकायचं मला. आता ना मला अधोक्षजचं कीर्तन ऐकायचं. कोणाच्या बोलण्यावरून त्याची योग्यता ठरत नाही गोपाळ. नाही, मला मान्य आहे आदू बोलताना थोडा अडकतो. पण यावरून तो दुर्बळ आहे असं समजणं ही तुमची चुकी आहे. त्याची योग्यता खूप आहे रे. एक दिवस तुम्हा सगळ्यांना दिसेल. जेव्हा तो बोलेल ना, तूच काय अख्खं गाव आहे. अख्खं गाव ऐकेल याला आत्मविश्वास नाही म्हणत, सरकल्याची लक्षणे. त्याआधी अधोक्षज महाराज कीर्तन करणार. अडखळ अडखळ. अख्खं गाव ऐकेल याला आत्मविश्वास नाही म्हणत, सरकल्याची लक्षणं म्हणत. विठुराया, मला सांग, तुझ्यापाशी येणारा प्रत्येक जण परफेक्ट असतो का रे? असं कोण आहे ज्याच्यामध्ये कसलेही दोष नाही आहेत म्हणून? शारीरिक दोष दिसतात म्हणून चेष्टेचा विषय होतात रे बिचारे. आणि असे पराकोटीचा गर्व, खाणीरडी नजर, अहंकार असे खरे मानसिक दोषी खपवून जातात. हे बघ विठुराया, तुला आधीच सांगते, तुझ्या मंदिरात तुझ्या समोर जर माझ्या नवऱ्याची चेष्टा झाली, त्याची थट्टा कुणी केली तर ती त्याची नसून तुझी असेल. कारण तू करता करवीत आहेस. सगळं जग तुझ्या मर्जीने चालतं मला माहितीये. हा गादी अधिग्रहण सोहळा, त्यात आदूचं कीर्तन, या सगळ्यामध्ये तुझी संमती असं समजू ना मी. परीक्षा घेतोस माझ्या आदूची? घे घे विठुराया, तू परीक्षा घेच. कारण ती जेवढी त्याची परीक्षा असेल तेवढीच माझी सुद्धा. माझ्या नवऱ्याच्या सोबतीनं उभं राहणं माझा धर्म आहे आणि तो मी पार पाडणार. माझा आदू पण घाबरणाऱ्यांपैकी नाहीये रे.
फक्त थोडा गोंधळतो. ठीक आहे रे, मी आहे त्याच्या पाठीशी आणि तू आमच्या. हे बघ विठुराया, भक्तीच्या मैत्रीच्या नात्यानं पुन्हा एकदा सांगते, या मंदिरात तुझ्या समोर जर माझ्या नवऱ्याची थट्टा झाली तर हा मान तर त्याचा नसून माझ्या श्रद्धेचा असा. आणि तो मी कधीच स्वीकारणार नाही. विठुराया, पाठी राखा. सासूबाई, अहो हे काय? काय नाही, आजच्या समारंभाला साडी कुठली नेसायची, दागिने कुठले घालायचे ते ठरवत होते. आता साडी तर ठरलीये, दागिन्यांचं काही कळत नाही. अहो मी असं तुम्हाला कसलंच. पण तुम्ही असे वाघ मागे लागले का आलाय? आम्ही अहो हे जे काय आमचं झालंय ना ते तुमचं व्हायला पाहिजे सासूबाई. मरणाचं टेन्शन यायला पाहिजे तुम्हाला.